लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात होट जिहाद. फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार. लोकसभा निवडणुकीत 48 मतदारसंघांपैकी 14 मतदारसंघात होट जिहाद झाल्याचा दावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. संजय राऊत म्हणाले, होट जिहाद काय असतो ते त्यांना एकदा विचारा. त्यांच्या तोंडात सध्या जिहाद खूप येतोय. ते दुसरीकडे कुठे तलाक देत आहेत का, की कोणाशी निकाह करत आहेत? मतांसाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी ते निकाह करत आहेत का? हे काय सारखं जिहाद जिहाद करत आहेत? आधी जिहादचा अर्थ समजून घ्या, मग बोला, असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय. आणि ते पुढे म्हणाले की तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात. तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाह लावला असं बोलू का? 70,000 कोटींचे घोटाळे, एकनाथ शिंदे यांचे घोटाळे, 40 आमदारांचे घोटाळे, या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं, मग तुम्ही त्यांच्याशी निकाह लावला असं सांगू का? असा टोला देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लावला आहे. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो. धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो. या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय. कोण करते हे? वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा. त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय. त्यांनी कुठे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निकाह करतात का मतांसाठी? विचारा त्यांना जरा. हे काय सारखं जिहाद 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 करतायत? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला. तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावल्यात बोलू का? 70,000 कोटीचे घोटाळे, एकनाथ शिंदेचे घोटाळे, 40 आमदारांचे घोटाळे, या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं, मग तुम्ही त्यांच्याशी निकाह लावला सांगू का? काय? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.